सो हॅलो गाईज, माय नेम इज नेहा वेताळ. तर आपण आजपासून आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज चालू करत आहोत, प्रोग्रामिंग सिरीज. तर त्यामध्ये आपण स्टार्ट करत आहोत सी प्लस प्लस लँग्वेज. प्लस लँग्वेजचे इंट्रोडक्शन आणि एक बेसिक टेक्टूर नावाचा एक प्रोग्राम पाहणार आहोत. तो स्टार्ट करत आहोत आपण सी प्लस प्लस लँग्वेजचे इंट्रोडक्शन. सो जनरली सी प्लस प्लस लँग्वेज ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज असते. तर प्रोग्रामिंग लँग्वेज ही बेसिकली दोन टाईपची असते, एक लो लेवल लँग्वेज असते आणि दुसरी हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असते. तर जी लो लेवल लँग्वेज असते तर ती त्याचं एक्झाम्पल आहे असेंब्ली लँग्वेज. म्हणजे ती मोर कॉम्प्लेक्स आहे, पण हाय लेवल लँग्वेज ही जवळपास आपल्या इंग्लिश लँग्वेजच्या जवळ येते. त्यामुळे आपण जनरली हाय लेवल लँग्वेजचा यूज करत असतो. तर सी प्लस प्लस लँग्वेज ही एक हाय लेवल लँग्वेज आहे. म्हणजे त्यामध्ये आपण जनरली इंग्लिश जे वर्ड्स असतात, इंग्लिश कीवर्ड्स असतात, ज्या की आपण पुढे डीपली पाहणार आहोत, ते आपण त्यामध्ये यूज करत असतो. तर सी प्लस प्लस लँग्वेज ही खूप पॉवरफुल लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये ती एक हाय परफॉर्मन्स प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅराडिगम्स असतात. तर पॅराडिगम मध्ये काय असतं, तर पॅराडिगम ही एक वे ऑफ स्ट्रक्चर असतं की ज्यामध्ये आपण प्रोग्रामिंग लँग्वेज राईट करू शकतो. म्हणजे आपण जो प्रोग्राम लिहितो त्याच्या स्ट्रक्चरला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर असतात, तर त्याला पॅराडिगम म्हटले जातात. तर त्यामध्ये बेसिकली तीन चार टाईपचे पॅराडिगम असतात. तर यामध्ये आपण मेन्शन केलं आहे प्रोसिजर प्रोग्रामिंग पॅराडिगम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिगम अँड जेनेरिक प्रोग्रामिंग पॅराडिगम. तर प्रोसिजर प्रोग्रामिंग पॅराडिगम काय असतं, तर प्रोसिजर प्रोग्रामिंग पॅराडिगम हे एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतं. म्हणजे आपण जो प्रोग्राम लिहितो, कोड लिहितो, तो एका आपल्या सर्व स्टेपने आपण लिहित असतो. तर त्याचं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आपला सिम्पल एक हॅलो वर्डचा प्रोग्राम असतो, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण ग्रीट करतो त्यावेळेस सपोज आपण एखादं फंक्शन क्रिएट केलं, किंवा आपण एखादा प्रॉब्लेम लिहिला, किंवा आपण एखादं कोड लिहिलं, तर ते आपण एक स्टेप बाय स्टेप आपण लिहित असतो. तर त्याला आपण म्हणतो प्रोसिजर प्रोग्रामिंग पॅराडिगम. म्हणजे आपण सगळ्या स्टेप जे आहेत ते सिक्वेन्शियली स्टेप बाय स्टेप लिहिले आहेत. दुसरं पॅराडिगम आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिगम. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिगम मध्ये काय असतं, की आपण जनरली क्लासेस ऑब्जेक्ट त्याचा स्टडी करत असतो. तर सी प्लस प्लस लँग्वेज ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. म्हणजे त्यामध्ये आपण उप्स कन्सेप्ट शिकतो. तर उप्स कन्सेप्ट ही आपल्याला इम्पॉर्टंट असते. रिअल टाइम ऍप्लिकेशन जे असतात, रिअल टाइम सिस्टीम जे असतात, त्यामध्ये आपण जनरली सी प्लस प्लस लँग्वेजचा मोस्टली यूज करत असतो. तर उप्स कन्सेप्ट ही आपण डीपली पुढे पाहणार आहोत. नंतर आहे जेनेरिक प्रोग्रामिंग. तर जेनेरिक प्रोग्रामिंग मध्ये जनरली आपण टेम्पलेटचा स्टडी करत असतो. टेम्पलेट म्हणजे आपण पुढे पाहणार आहोत, पण एक ओव्हरथ्रू म्हणून टेम्पलेट ही एक जेनेरिक प्रोग्रामिंग असते. त्यामध्ये आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आपण वेगवेगळ्या डेटा टाईपवर आपण हे परफॉर्म करतो. पण त्यासाठी प्रत्येक डेटा टाईपसाठी आपल्याला अल्गोरिदम राईट करावं लागते. मग ते अल्गोरिदम राईट करू नये किंवा टाइम आपला रिड्यूस व्हावा, त्यासाठी आपण टेम्पलेटचा यूज करत असतो. नंतर आहे सी प्लस प्लस ही एक क्रॉस प्लॅटफॉर्म प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजेच काय, की सी प्लस प्लस लँग्वेज आपण कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये लिहू शकतो किंवा कोड करू शकतो. म्हणजे आपलं विंडोज झालं, मॅक झालं, लिनक्स झालं, ते एक एन्व्हायरमेंट फ्रीली लँग्वेज आहे. ती कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये इझिली रन होऊन जाते. ते आपण पाहिलं ती हाय परफॉर्मन्स लँग्वेज आहे. तर ती 1979 मध्ये आपण ती डेव्हलप झाली आहे. त्याचं एक्सटेन्शन आहे सी लँग्वेज. तर आपण सी लँग्वेज त्याचं एक्सटेन्शन काय आहे ते आपण बघूया पुढे. तर जनरली आपण तर स्टार्टिंगला आपण सी लँग्वेज बद्दल थोडंसं पाहूया. तर सी लँग्वेज जी आहे ती 1972 मध्ये ही डेव्हलप झाली आहे. तर सी लँग्वेज मध्ये ही उप्स कन्सेप्ट यूज केली जात नाही. पण आपण सी लँग्वेज ही सुद्धा एक हाय लेवल लँग्वेज आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिंटॅक्स यूज केलेत, वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशनल स्टेटमेंट, लूप वगैरे सगळं काही पाहिलं. ते सी प्लस प्लस मध्ये त्याचे कन्सेप्ट ह्या सर्व सेम आहेत. फक्त एक ऍडिशनल कन्सेप्ट आहे, ती आहे उप्स कन्सेप्ट, आणि थोडेफार सिंटॅक्स चेंजेस आहेत. त्यामुळे आपण सी प्लस प्लस लँग्वेजला सी चे एक्सटेन्शन असंही म्हणतो. तर त्याचे सिंटॅक्स हे सेम असतात. फक्त सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये क्लास एक आणि ऑब्जेक्टचा एक नवीन न- तर सी प्लस प्लस मध्ये आपण क्लास एक आणि ऑब्जेक्ट याचा स्टडी केला, पण सी मध्ये आपण त्याचा स्टडी करत नाही. तर सी प्लस प्लस ची वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स असतात, वेगवेगळ्या ठिकाणी ती यूज केली जाते. तर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ती यूज केली, जसे की विंडो झालं, मॅक झालं, लिनक्स, या ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी सुद्धा सी प्लस प्लस लँग्वेजचा यूज केला आहे. त्यानंतर गेम डेव्हलपमेंट मध्ये, वेब ब्राउझर मध्ये सुद्धा आपण सी प्लस प्लस लँग्वेज यूज केली आहे. तर की फीचर्स काय असतात सी प्लस प्लस लँग्वेजचे, तर पहिला फीचर्स आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग.
सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन C++. त्यामध्ये आपण क्लासेस, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशन आणि ॲब्स्ट्रॅक्शनचा स्टडी केला आहे. तर ह्या सर्व कन्सेप्ट आपण जेव्हा उप्स कन्सेप्ट स्टार्ट होईल त्यावेळेस आपण डीपली पाहणार आहोत. फक्त आपण वरवर थोडीशी कन्सेप्ट पाहूया. तर क्लास काय असतो? क्लास हा एक ब्लूप्रिंट असते जी आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी हेल्प करते. ऑब्जेक्ट काय असतात? तर ऑब्जेक्ट इज अ इन्स्टंट इन द क्लास. इनहेरिटन्स आपण जनरली पाहतो की आपण बायोलॉजी मध्ये शिकलो आहोत. एखादी गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते आणि त्या गोष्टीचे जे आपले काही फीचर्स असतात किंवा काही प्रॉपर्टी असतात त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये ते काय होतात? इनहेरिट होतात. तसंच इथे सुद्धा तेच आहे. म्हणजे आपण एक क्लास क्रिएट केला तर त्या क्लासवर डिपेंड राहून आपण दुसरा क्लास क्रिएट केला म्हणजे आपला जो बेस क्लास असणार आहे जो की आपण स्टार्टिंगला जो क्लास क्रिएट करणार आहे तो बेस क्लास असणार. त्या क्लास पासून आपण दुसरा नवीन क्लास क्रिएट केला तर त्या नवीन क्लासमध्ये सुद्धा स्वतःच्या काहीतरी प्रॉपर्टी असतात आणि बेस क्लासच्या सुद्धा काही प्रॉपर्टी त्यामध्ये इनहेरिट झालेल्या असणार. नंतर आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे एका गोष्टीचे वेगवेगळे फॉर्म्स असणार तर त्याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. जसे की प्लस ऑपरेशन त्याचं एक एक्झाम्पल आहे. जे की आपण दोन आपले नंबर्स असतात, दोन इंटिजर्स असतात त्याला ऍड करण्यासाठी यूज करतो. तसंच आपण आपले स्ट्रिंग जे असतात म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर त्यांना ऍड करण्यासाठी सुद्धा आपण ऍडिशन वापरतो. त्यानंतर एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन इज नथिंग बट द बाइंडिंग ऑफ द डेटा अँड द फंक्शन. त्यानंतर ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन काय करतो की ज्या आपल्या इसेन्शियल गोष्टी असतात किंवा इसेन्शियल डिटेल्स ज्या असतात त्या फक्त शो करतो आणि बाकीचे जे अननेसेसरी डेटा असतो तो काय करतो? हाईड करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक गुगलवर आपण सर्च केलं की आपल्याला एक व्हॉल्यूम आपल्या कोणचा व्हॉल्यूम आपल्याला पाहिजे तर आपण कोणचा व्हॉल्यूम करण्यासाठी आपण काय करतो एखादा नंबर आपण तिथे टाकतो तर आपल्याला गुगल काय करणार डायरेक्ट आपल्याला तो कॅल्क्युलेट करून देणार. पण त्या गुगलचे जे पेज असणार त्याच्या मागे जो कोड असणार ते कोड आपल्या इंटरफेसला दिसत नाही. म्हणजेच काय त्यामध्ये जो अननेसेसरी डेटा आहे तो काय करतो हाईड केला जातो. फक्त आपल्याला काय पाहिजे की आपल्याला फक्त व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करून पाहिजे. तर आपल्याला गुगल पेज काय करणार व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करून देणार पण त्याच्या मागे जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी हाईड असणार ती आपल्याला दिसत नाही. नंतर सेकंड आहे लो लेवल मॅनिप्युलेशन. तर लो लेवल मॅनिप्युलेशन मध्ये काय असतं की डायरेक्ट ऍक्सेस टू मेमरी थ्रू पॉइंटर. पॉइंटर एक कन्सेप्ट आहे तो ऍड्रेसली रिलेटेड आहे तर त्या C++ मध्ये त्या पॉइंटर थ्रू आपण एखादी गोष्ट आपण ज्या ठिकाणी स्टोअर केली त्याच ठिकाणी स्टोअर केलेला ऍड्रेस आपण काय करतो डिस्प्ले करू शकतो किंवा घेऊ आपल्याला समजतं. त्यानंतर आहे युजफुल फॉर सिस्टीम प्रोग्रामिंग हार्डवेअर लेवल इंटरॅक्शन अँड द परफॉर्मन्स क्रिटिकल ऍप्लिकेशन. त्यानंतर आहे स्टँडर्ड टेम्पलेट लायब्ररी. ते एक इनबिल्ट लायब्ररी असते आपल्या C++च्या हेडर फाईलमध्ये. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेटा स्ट्रक्चर असतात जसे की व्हेक्टर मॅप सेट. तर डेटा स्ट्रक्चर काय असतात म्हणजे आपला खूप सारा डेटा आहे तो सिस्टमॅटिक वे मध्ये आपल्याला कुठेतरी स्टोअर करण्यासाठी आपण डेटा स्ट्रक्चरचा यूज करतो. त्यानंतर अल्गोरिदम आहे. अल्गोरिदम हे कलेक्शन ऑफ फंक्शनचे मेथडचे किंवा काही ऑपरेशन असतात जसे की सॉर्टिंग ऑपरेशन सर्चिंग ऑपरेशन. हे सगळे ऑपरेशन आपण काय करतो डेटा स्ट्रक्चर परफॉर्म करतो. त्यानंतर हाय परफॉर्मन्स ही एक कंपाइल्ड लँग्वेज आहे. त्यामध्ये डिबगिंग सुद्धा होते म्हणजे यामुळे आपल्याला एरर फाइंड करण्यासाठी इझी होतं. त्यानंतर रिच स्टँडर्ड लायब्ररी. तर रिच स्टँडर्ड लायब्ररी मध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इनपुट आउटपुट फाइल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर स्ट्रिंग मॅनिप्युलेशन होतं फाईल हँडलिंग एक्सेप्शन हँडलिंग अँड मेनी मोर. तर C++ लँग्वेज मध्ये जसे फायदे आहेत तसे काही तोटे पण आहेत. तर पहिला फायदा आहे की तो एक्सलंट परफॉर्मन्स आहे आणि इफिशियन्सी आहे. त्यामुळे तो रिअल ऍप्लिकेशन मध्ये मोस्टली C++ लँग्वेजचा यूज केला जातो. बट त्याचं काही काही वेळेस त्याचे सिंटॅक्स कॉम्प्लेक्स असतात. पोटेन्शियल फॉर एरर्स. त्यानंतर स्पेशली पॉइंटर्स आणि मेमरी मॅनेजमेंट मध्ये एरर्स येतात. त्यानंतर पहिला आहे एक बेसिक प्रोग्राम आहे म्हणजे आपल्या एका बेसिक प्रोग्रामचं स्ट्रक्चर काय असणार सिंटॅक्स काय असणार. तर स्टार्टिंगला आपण कधी पण C++ प्रोग्रामिंग स्टार्ट करतो. स्टार्टिंगला आपल्याला एक हेडर फाईल इन्क्लूड करावं लागते तर त्या हेडर फाईलचं नाव असतं आयोस्ट्रीम. सो आयोस्ट्रीम त्याचा फुल फॉर्म असतो इनपुट आउटपुट स्ट्रीम आणि स्ट्रीम म्हणजे सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. म्हणजेच आपण ज्यावेळेस इनपुट घेतो आउटपुट घेतो तर ते जे सगळ्या गोष्टी आहेत त्या इन्क्लूड आयोस्ट्रीम मध्ये ऑलरेडी प्रीडिफाईन ऑन आणि इनबिल्ट केलेल्या असतात. त्यानंतर आपण यूज करतो युझिंग नेमस्पेस std. ज्यावेळेस आपण ही लाईन लिहितो त्यावेळेस आपल्याला सी आउट स्टेटमेंटच्या आधी स्टँडर्ड टू कॉलन यूज करण्याची गरज नसते. त्यानंतर आपण वापरतो इंट मेन फंक्शन.
इंट मेन फंक्शन हे एक मेन फंक्शन आहे ज्यामध्ये आपण जे काही लिहिणार आहोत ते एक्झिक्यूट होऊन आपल्याला कन्सोल वर डिस्प्ले होणार. त्यानंतर इंट मेन नंतर दोन कर्ली ब्रेसेस असतात, त्यामध्ये आपण आपला सगळं कोड लिहितो. त्यानंतर रिटर्न झिरो म्हणजे आपला प्रोग्राम इथे टर्मिनेट झाला हे आपल्याला दाखवतो. त्यानंतर इथे बघा फर्स्ट लाईन मध्ये आयोस्ट्रीम हेडर फाईल असते जी लेट अस वर्क विथ इनपुट अँड आउटपुट ऑब्जेक्ट. इनपुट आणि आउटपुट ऑब्जेक्टशी तो वर्क करतो. त्यानंतर युझिंग नेम स्पेस std means can use name of for object and variable from the standard library. It main function, it is a function, it is main function. Whatever write in a main function ते एक्झिक्यूट होऊन आपल्याला डिस्प्ले होतं. त्यानंतर दोन कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपण कोणताही कोड लिहू शकतो जो की आपला ऍक्च्युअल कोड असणार. त्यानंतर रिटर्न झिरो एंड ऑफ द मेन फंक्शन आपल्याला दाखवतो. त्यानंतर हा फर्स्ट प्रोग्राम आहे जो की सगळ्यात सिंपल प्रोग्राम आहे. हॅशटॅग include iostream using namespace std. इंट मेन फंक्शन नंतर एक कर्ली ब्रेसेस, त्यानंतर काउट आपला आउटपुट ऑब्जेक्ट आहे तो की काय करतो टेक टू आपल्याला डिस्प्ले करून देणार. तर ज्यावेळेस एखादी स्ट्रिंग आपल्याला डिस्प्ले करायची असते म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर आपल्याला जर डिस्प्ले करायचं असेल तर ती गोष्ट आपल्याला दोन कोटेशनच्या आतमध्ये लिहाव्या लागते. त्यानंतर ती लाईन कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येक लाईन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला सेमीकॉलन द्यावा लागतो. रिटर्न झिरो आपला मेन फंक्शन कंप्लीट झाला. नंतर कर्ली ब्रेसेस कंप्लीट. सी आउट कशासाठी यूज केला प्रिंटिंग पर्पज साठी आपण काय केलं सी आउट ऑब्जेक्टचा यूज केला. त्यानंतर आजचा आपला टॉपिक संपला आहे. तर उद्या आपण या पुढच्या काही कन्सेप्ट आहेत जसे की कमेंट्स काय असतात, इनपुट कसे घ्यायचे, स्ट्रिंग, डेटा टाइप्स, ऑपरेटर ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.